संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते 1 मेपासून. कारण ही केवळ काही व्यापारी पेठ नाही, तर हे खऱ्या अर्थाने आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो, त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी 10 दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम करतात. आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही, तर ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली 17 वर्ष या शहरामध्ये सुरू आहे. 1 मे ते 12 मे हा आंब्याची चळवळ, आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे. या वेळेला देखील काही प्रमाणामध्ये 40% आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ, त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे तो खरेदी करतात. त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील रास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो. या वेळेला देखील 50 स्टॉल असतील, बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं असेल. ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षीपुरती नाही, तर गेल्या 17 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, निरनिराळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि ह्या 1 मेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनिराळ्या त्याच्या संबंधातले निरनिराळे प्रॉडक्ट्स घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि 12 मेपर्यंत गावदेवी मैदानामध्ये ही चळवळ चालेल, हा आंबा महोत्सव. लोकांना मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय शून्य आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाही. ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो, थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो, आंबा उत्पादक पिकांची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो, ठाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या, शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा आंबा जो आहे तो निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या. आपण लोकांपर्यंत ही चळवळ जी आहे, कारण ही काही विक्री आणि ही एवढ्यापुरती मर्यादित नाही, ही सगळ्यांची मिळून जी चळवळ आहे शेतकऱ्यांची आहे, चळवळीला आपण आपल्या पाठबळ द्या आणि जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत 1 मेला 5 वाजल्यापासून थांबा जरा. उद्घाटन जे आहे ते 2 प्रकारचं असतं. एक कोणी ना कोणी प्रमुख पाहुणा, परंतु या आचार्य आमच्या या ठाण्यामधल्या ज्या विद्यालयांमधल्या आमच्या कन्या आहेत, मेरी बेटी, त्या कन्या याचं ओपनिंग करते आणि शेतकरी जो आहे तो आपापल्या स्टॉलवर आपला आंबा ठेवून. तर किती स्टॉल असणार आहे टोटल? 50 स्टॉल असतील. त्याच्यामध्ये अधिक 5 स्टॉल जे आहेत ते बचत गट ज्या कुठला आंबा? देवगड आहे, रत्नागिरी, वेंगुर्ला. हा आंबा सगळीकडचा आहे. सावंतवाडी, मालवण, देवगड, रत्नागिरी, दापोली, असं सर्व स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबातले घेऊनच येतात आणि 15 वर्ष कायम असे काही 30 हेक्टर असे की कायमच गेल्या 16 वर्षापासून येणार स्टॉलमध्ये. धन्यवाद. मला उल्हासनगरला एक कार्यक्रमाला जायचं आहे. सर वर घ्या ना. एक मिनट सर. संतोष काय शोधू सर? समोर सर, समोर सचिन घ्या फोटो. सर
नाही म्हणतो